वरुड तालुक्यात येत असलेल्या बेनोडा शहीद पोलीस स्टेशन जवळील नागझिरी जवळ ऑटोने बसला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाल्याची घटना 17 मार्च रोजी सायंकाळी 6:45च्या दरम्यान घडली। ऑटोतील जखमींना ग्रामीण रुग्णालय वरुड येथे दाखल करण्यात आले आहे, परंतु मृतक कैलास यांची ग्रामीण रुग्णालयात पोहोचण्याच्या आधीच प्राणज्योत मावळली। मृतक कैलास शहागुंजी कुडसिंगे वय वर्ष 65 राहणार माणिकपूर, जखमी ऑटो चालक व मालक रामकृष्ण बाबाराव साबरतोंडे राहणार नागझिरी वय वर्ष 42 हे ऑटो चालक जखमी असून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे हलविण्यात आले आहे। प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन एसटी बसचे चालक संदीप दुर्वे हे आपल्या ताब्यातील बस क्रमांक MH40 Y5883 ही बस अमरावतीवरून नागपूरकडे जात असताना बेनोडा शहीद जवळील दारूच्या दुकानासमोरून येणाऱ्या ऑटो क्रमांक MH31 CP 4382 ऑटोने समोरून येणाऱ्या बसला जोरदार धडक दिली। या धडकीमध्ये कैलास कुडसिंगे यांचा मृत्यू झाला आहे तर ऑटो चालक गंभीररित्या जखमी आहेत। अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेतला व जखमींना प्राथमिक उपचारासाठी वरुडला पाठवण्यात आले, तर वरुडचे आगार व्यवस्थापक संदीप मडावी, सहाय्यक वाहतूक नियंत्रक नितीन झगडे, विभागीय वाहतूक अधिकारी निलेश बेलसरे, विभाग नियंत्रक श्रीकांत गबने हे घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले। MH31 CP 4382 या ऑटोने बसच्या ड्रायव्हरच्या साईडला असलेल्या हेडलाईटच्या समोरील बाजूस धडक दिली। धडक इतकी जोरदार होती की ऑटो चकनाचूर झाला असून पुढील तपास बेनोडा शहीद पोलीस करीत आहे। VCN न्यूज करिता वरुड येथून निलेश लोणकर यांचा वृत्तांत।